विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हिंदी व्याकरणवरचे 20 प्रश्न, म्हणजे वारंवार विचारले जाणारे परीक्षेमध्ये त्याच टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात असे टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण सुरू करूया. वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. चला बघा, पहिला प्रश्न काय आहे. आपण काय करणार आहे, प्रश्न, ऑप्शन आणि उत्तर आणि थोडक्यात एक्सप्लेनेशन त्याच्याबद्दल देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न बघा, लड़का शब्द का भेद क्या है? क्रिया, संज्ञा, विशेषण, सर्वनाम. तर काय, लड़का शब्द का भेद क्या है? तो संज्ञा. संज्ञा म्हणजे बघा, संज्ञा म्हणजे काय असतं बघा, जो शब्द व्यक्ति, वस्तु, स्थान या भाव का नाम बताता है उसे संज्ञा कहते हैं. लड़का काय, व्यक्ति का नाम आहे, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, संज्ञा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. फास्ट आपण प्रश्न बघणार आहोत. वह स्कूल जाता है. वह स्कूल जाता है वाक्य में वह क्या है? संज्ञा, विशेषण, सर्वनाम, क्रिया. तर काय आहे, वह सर्वनाम आहे. काय आहे, सर्वनाम. बघा एक्सप्लेनेशनमध्ये थोडक्यात काय सांगितलं, सर्वनाम म्हणजेच काय सांगितले, जो शब्द संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होता है उसे सर्वनाम कहते हैं. यहाँ वह किसी व्यक्ति के नाम की जगह है. म्हणजे आपण मराठीत बघतो, नामाबद्दल आपण जो शब्द वापरतो त्याला काय म्हणायचं, सर्वनाम. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या जागी आपण एखादा त्याच्याशी रिलेटेड शब्द वापरतो किंवा संज्ञा के स्थान पर प्रयुक्त शब्द वापरतो, आपण एक योग्य शब्द वापरतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, सर्वनाम असे म्हणायचं. चला तिसरा प्रश्न बघा, काय, मीठा आम में मीठा शब्द है. मीठा आम में मीठा शब्द काय आहे विचारले त्यांनी. संज्ञा, सर्वनाम, विशेषण आणि क्रिया. तर काय आहे, मीठा काय आहे, आम आहे. मग मीठा शब्द कशासाठी, विशेषण. आमबद्दल त्यांनी विशेष माहिती सांगितली आहे. तर आम कसा आहे, मीठा आहे, त्यामुळे विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जो शब्द संज्ञा की विशेषता बताई वह विशेषण कहलाता है. मीठा आम की विशेषता बता रहा है. बघा, मीठा आम की काय विशेष माहिती सांगतो, म्हणजे विशेष आमबद्दल विशेषता बताता है उसकी, इसलिए उसको क्या कहते हैं, विशेषण. चला चौथा प्रश्न बघूया आपण. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्या सर्वांनी. खाना किस प्रकार की क्रिया है? खाना किस प्रकार की क्रिया, अकर्मक, सकर्मक, प्रेरणार्थक आणि संयुक्त. बघा काय, खाना किस प्रकार की येते, त्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी, सकर्मक. जिस क्रिया का कर्म क्या हो वह सकर्मक होती है. म्हणजे खाना क्या आहे, म्हणजे खाना क्या, आपण प्रश्न विचारला, खाना क्या आहे, तर भोजन आहे, भोजन आहे त्याला, त्यामुळे काय म्हणायचं त्याला, सकर. जिस क्रिया का कर्म क्या, म्हणजे त्याला प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर आपल्याला सापडतं, तर त्याला काय म्हणायचं, सकर्मक क्रियापद. बघा पाचवा प्रश्न बघा, काय, सु अधिक गंध सुगंध कोणसी संधी है? संधी विचारले बघा. संधी सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि कोई नाही. तर सु अधिक गंध ही कुठली संधी आहे, तर स्वर संधी. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, जब दो स्वरों के मिलने से नया शब्द बने तो उसे स्वर संधी कहलाता है. बघा, जर दोन शब्द मिळून जर त्या नवीन शब्द तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं, स्वर संधी. सु अधिक गंध सुगंध, त्यामुळे इथं काय झालं, स्वर लोप पावले, सु असा उच्चार होतो आणि इथं होतो, त्यामुळे स्वर संधी हा प्रश्न ह्या संधीचं उत्तर आहे, स्वर संधी. सु अधिक गंध काय होतं, तर स्वर संधी. बघा सहावा प्रश्न काय, राजपुत्र किस समास का उदाहरण है? समास विचारले, समासावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. द्वंद्व समास, बहुव्रीही, तत्पुरुष आणि अव्ययभाव. राजपुत्र कुठला आहे, तर तत्पुरुष समास आहे. राज का पुत्र म्हणजे जहाँ पहला पद दूसरे पर निर्भर हो, जहाँ पहिला पद दुसरे पर निर्भर तो तेव्हा कुठला समास असतो, तर तत्पुरुष समास असतो. चला सातवा प्रश्न बघा, अनपढ़ शब्द में उपसर्ग है अन, नी आणि सु. अनपढ़ में उपसर्ग कुठला आहे, तर अन. बघा ऑप्शन क्रमांक बी है. एक याचं थोडक्यात माहिती बघूया. जो शब्द के पहिले जोडकर अर्थ बदल दे वो उपसर्ग कहलाते. अन नकारात्मक अर्थ देत आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या शब्दाला अर्थ बदलतो त्याला काय म्हणायचं, उपसर्ग म्हणायचं. आणि जर
त्या शब्दाचा अर्थ जर नकारात्मक होत असेल तर त्याला काय म्हणायचं? उपसर्ग. शब्द जोडून त्याचा अर्थ नकारात्मक होत असेल तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? उपसर्ग. आणि जर पाठीमागं आपण जे जोडतो त्याला काय म्हणायचं असतं? तर प्रत्यय. आठवा प्रश्न बघा काय आहे? बालक बालिका में कौन सा भेद है? बालक बालिका में कौन सा भेद है? बघा वचन, काल, लिंग आणि कारक. तर काय बालकचं काय झालं? बालिका. तर काय लिंगचा बदल झाला. पुल्लिंग स्त्रीलिंग के अंतर की लिंगभेद कहते हैं. पुल्लिंग स्त्रीलिंग के अंकले पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग के अंतर को लिंगभेद कहते हैं. बघा 9वा प्रश्न काय आहे बघा? पत्र लिखा गया वाच्य है. मग पत्र लिखा है काय आहे बघा विचारले? कर्तृत्ववाच्य, कर्मवाच्य, भाववाच्य आणि मिश्रवाच्य. कुठलं वाक्य सांगायचे? पत्र लिखा गया. कुठलं आहे तर कर्मवाच्य. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी कर्मवाच्य. जिस वाक्य में कर्म प्रधान हो और कर्ता स्पष्ट न हो, म्हणजे ज्या वाक्यात तुम्हाला कर्म स्पष्ट कर्माचा उल्लेख होतोय आणि कर्ता स्पष्ट होत नाही तिथे, तर तेव्हा त्याला काय म्हणायचं? कर्मवाच्य असे म्हणायचं. चला 10वा प्रश्न बघा. नाक कटना मुहावरे का अर्थ. नाक कटना घायल होना, अपमान होना, डर जाना आणि रोना. नाक कटना याला काय काय म्हणायचं? तर अपमान होना. मुहावरे एक तरी तुम्हाला मुहावरा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मुहावरे दररोज एकदा वाचत जावा. जो वाक्यात सीधे अर्थ न बताकर भावार्थ प्रकट करे उसे मुहावरा कहते हैं. म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट न करता आपल्याला एखादा शब्द विचारला जातो, अर्थ त्याचा भावार्थ प्रकट करे उसे मुहावरा कहते हैं. अर्थ न बताकर भावार्थ प्रकट करतो त्याला काय म्हणायचं? मुहावरा असं म्हणायचं. चला 11वा प्रश्न काय बघा? लड़के खेल रहे हैं वाक्य में वचन है. बघा एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि कोई नाही. लड़के खेल रहे हैं. आता लड़के हा शब्द कसा आहे? तर बहुवचन आहे. कसा आहे? बहुवचन आहे. एकापेक्षा जास्त व्यक्ती वस्तू असतील तर बहुवचन वापरले जाते. लड़के अनेक वचन आहे, त्यामुळे त्याला काय म्हणायचं? बहुवचन. चला 12वा प्रश्न बघा. राम ने फल खाया वाक्य में करता है. फल खाया रामने. करता कुठला आहे तर रामने. कुणी खाल्लंय फळ? रामने खाल्ले. जो काम करतो त्याला करता म्हणतात. इथे खाण्याचे काम करत आहे. कोण करत आहे? राम. त्यामुळे त्याला काय म्हणायचं? करता. राम हा यामध्ये करता आलेला आहे. 13वा प्रश्न बघा. मैं पढ़ रहा हूँ काल कोणसा आहे? काळ विचारलाय तुम्हाला. का भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि पूर्णकाळ. तर पढ़ रहा हूँ म्हणजे चालू आहे क्रिया, त्यामुळे कुठला येणार आहे? वर्तमान काळ. जो क्रिया आता चालू आहे ती वर्तमान काळात येते. म्हणजे जी क्रिया आपण आता चालू आहे, तुम्ही जे आता सध्या करत आहे ते तुमचं काय येतं? वर्तमान काळामध्ये. आणि जे पाठीमागं घडून गेलेलं आहे ते कशामध्ये येतं? तर भूतकाळामध्ये. आणि जे घडणार आहे ते कशामध्ये येतं? तर भविष्य काळामध्ये. बघा 14वा प्रश्न काय? वह पडेगा काल है. वह पडेगा भूतकाळ, वर्तमान, भविष्य आणि पूर्ण. कुठला आहे तर भविष्य. पडेगा ना, तो वह पडेगा म्हणजे ते शिकणार आहे, त्यामुळे भविष्यात ती घटना घडणार आहे, अजून घडलेली नाही आहे किंवा घडूनही गेलेली नाही, त्यामुळं काय येणार आहे? भविष्यकाळ. जो क्रिया पुढे होणार आहे ती काय? भविष्यकाळ आहे. चला 15वा प्रश्न बघा. वह पत्र लिखता है वाच्य है. कुठलं वाच्य विचारले? वह पत्र लिखता है. कसलं वाक्य ते तुम्ही सांगायचं आहे? वह पत्र लिखता है. कर्मवाच्य, बहुवाच्य, कर्तृत्ववाच्य आणि मिश्र वाक्य. कसलं आहे तर कर्तृत्ववाच्य. ज्या वाक्यात कर्ता प्रधान असतो, वह पत्र लिखता है, तो त्याला काय म्हणायचं? कर्तृत्ववाच्य. 16वा प्रश्न बघा. सूर्य का पर्यायवाची शब्द. पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय त्यांनी. सूर्य का समानार्थी शब्द काय? तारा, रवी, दीप आणि ग्रह. यामध्ये कुठला आहे तर सूर्याला काय म्हणतो आपण? रवी. रवी हा शब्द समानार्थाने आलेला आहे. बघा 17वा प्रश्न बघा. दिन का विलोम शब्द. विलोम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. कसला? तर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. सवेरा, शाम, रात आणि काल. दिन म्हणजे रात. विरुद्धार्थाने हा शब्द आलेला आहे. बघा 18वा प्रश्न काय आहे?
जहाँ चाहा वहाँ रहा, यह क्या है? मुहावरा आहे का लोकोक्ती आहे, विशेषण आहे की वाक्य आहे? तर जहाँ चाहा वहाँ रहा हे काय आहे? तर लोकोक्ती आहे, म्हणजेच तुमची म्हण आहे, अनुभवावर आधारित एक म्हण आहे. बघा 19वा प्रश्न बघा. चंद्रमासा मुख में अलंकार है. चंद्रमासा मुख म्हणजे चंद्रासारखा मुख आहे. मग आपण जी उपमा देतोय ना तिथं चंद्रासारखा मुख, त्याच्या मुखाला कशाची उपमा दिली? चंद्रासारखी. म्हणून कुठला अलंकार येणार आहे? तर रूपक येणार का? अनुप्रास, उपमा की यमक? तर उपमा दिली आहे त्यामुळं उपमा अलंकार येणार आहे. सा जैसे शब्द आल्यास उपमा अलंकार, असं मराठीत आपण मध्ये त्याच्यासारखा, त्याच्या सम, सारखा, सा असे शब्द आले तर त्याला काय म्हणायचं? तर उपमा अलंकार म्हणायचं. बघा 20वा आपला शेवटचा प्रश्न बघा काय? पूर्ण विराम का प्रयोग होता है. प्रश्न के बाद, विस्मय के बाद, कथन के अंत में और संबोधन में. कधी असतो पूर्णविरामचा आपण प्रयोग? कधी करतो? तर कथन के अंत में. कधी? कथन के अंत में. साधा विधान सांगणाऱ्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो. तो काय असतो? साधा विधान जे त्याला काय पूर्णविराम येतो. आणि जर कथन के अंत में काय असतो? पूर्णविराम. आपण कथनच्या शेवटी काय वापरतो? तर पूर्णविराम वापरतो. अशा प्रकारे आज आपण 20 प्रश्न व्याकरणावर म्हणजे वारंवार विचारले जाणारे, कसे वारंवार विचारले जाणारे 20 प्रश्न, ह्याच टॉपिकवर प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे हेच टॉपिक तुम्ही अधिक फोकस ह्या टॉपिकवर करायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा आहे व्हिडिओ. पण पाठीमागचे जे आपण PYQ ॲनालिसिसवर व्हिडिओ बनवलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील अजूनही तर तेही तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. त्याचा तुम्हाला खूपच फायदा होणार आहे. त्यामुळे चला आज आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कुठल्या विषयाचा पाहिजे की PYQ ॲनालिसिस कुठल्या विषयाचं पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. चला तर आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.